नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन युजफुल टिप्स घेऊन आलेले आहे. त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या सेफ्टी पिनसाठी आहे. ती टिप म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा या सेफ्टी पिन लवकरच गंजतात ओलसरपणामुळे. या गंजू नये त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तसेच ही पिन कपड्यामध्ये अडकून कपडे सुद्धा फाटतात, त्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे. येथे मी आता नेल पॉलिश घेतलेला आहे. हे नेल पॉलिश आता आपण कशा पद्धतीने वापरायचं ते बघूया. आता ही सेफ्टी पिन आपण हातात घेऊन या पद्धतीने या पिनच्या या तारेला आपल्याला हे नेल पॉलिश व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तसेच हा पाठीमागचा जो गोल भाग आहे त्याला सुद्धा लावून घ्यायचा आहे. पिनला आता नेल पॉलिश लावून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने नेल पॉलिश लावल्यावरती याला आता गंज चढणार नाही. तसेच येथे सुद्धा नेल पॉलिश लागल्यामुळे आता ही पिन कपड्यामध्ये अडकणार नाही. त्यामुळे ही नेल पॉलिशची ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता आपली दुसरी टिप ती म्हणजे मोबाईल चार्जरसाठी आहे. मोबाईल चार्जर ज्यावेळेस आपल्याला बॅगमध्ये ठेवायचा असतो, कुठेही जाताना किंवा पर्समध्ये ठेवायचा असतो, त्यावेळेस आपण तो कशा पद्धतीने ठेवायचा ते बघायचं आहे. हा चार्जर ज्यावेळेस आपण पर्समध्ये ठेवायचा असतो त्यावेळेस या पद्धतीने असं गुंडाळून ठेवत असतो, पण असा ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने याची वायर निघली जाते, तो व्यवस्थित राहत नाही. त्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे. त्यासाठी अगोदर आपण आता याची जी वायर आहे ती आपण या पद्धतीने गोल अशी आकारामध्ये अशी गुंडाळून घ्यायची आहे. गुंडाळून झाल्यानंतर आता ही पॅक करण्यासाठी येथे आपल्याला या क्लिपचा वापर करायचा आहे. अशा प्रकारच्या या केसाच्या क्लिपचा वापर आपण येथे या पिनला पॅक करण्यासाठी करणार आहोत. असा वापर तुम्ही सुद्धा याच्या अगोदर कधी केला होता का नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा या केसांसाठी लागणाऱ्या क्लिप्स तर आपल्या पर्समध्ये असतातच, त्यामुळे ही पिन पॅक करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कशाचा वापर करायची गरज पडत नाही. त्यामुळे ही आयडिया तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता आपण पुढची टिप बघूया. पुढची टिप आहे ती म्हणजे मोबाईलच्या कव्हरसाठी आहे. हा कव्हर आता तुम्हाला मी काढून दाखवते. हा मोबाईलचा कव्हर वापरून खूप खराब होऊन जातो. अशा वेळेस कशा पद्धतीने तो स्वच्छ करायचा आहे, त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे. आतून आणि बाहेरून या पद्धतीने असा थोडा थोडा तो खराब झालेला आहे, तर आता तो स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर करायचा ते बघूया. अगोदर हा कव्हर आपण या पद्धतीने प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पाणी घालून तो ओला करून घ्यायचा आहे. ओला करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला जुना टूथब्रश आणि पेस्ट घ्यायची आहे. पेस्ट आपण याच्यावरती अगदी थोडीशीच लावून घ्यायची आहे. आता या ब्रशने आपण या पद्धतीने हा मोबाईलचा कव्हर घासून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा मोबाईल कव्हर आपण आतून आणि बाहेरून घासून घेऊया. घासून झाल्यानंतर आता आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. असा हा मोबाईल कव्हर धुवून झालेला आहे. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तो स्वच्छ झालेला आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे शॅम्पूच्या या पॅकेटसाठी आहे. ज्यावेळेस आपल्याला जेवढा शॅम्पू लागणार आहे तेवढाच आपण याच्यातून काढून घेतो आणि या पॅकेटमध्ये थोडा शॅम्पू शिल्लक राहतो. अशा वेळेस आपल्याला हे पॅकेट कशा पद्धतीने व्यवस्थित उभं करून ठेवायचं आहे, त्यासाठी येथे आपल्याला ही ट्रिक करायची आहे. हे शॅम्पूचं पॅकेट आपण उभं करण्याचा प्रयत्न केला तर ते उभं राहत नाही, असं खाली पडतं आणि त्यातून शॅम्पू बाहेर येतो आणि वाया जातो. त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. ती कुठली ती बघूया. त्यासाठी येथे मी कपड्याचे 2 चिमटे घेतलेले आहेत. आता हे चिमटे आपण शॅम्पूच्या या पद्धतीने दोन्ही बाजूला लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे हे लावून झालेले आहेत. आता पॅकेटच्या दोन्ही बाजूला चिमटे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पॅकेट किती सहज उभं राहत आहे. त्यामुळे ही शॅम्पूच्या पॅकेटची ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे मी पॅराशूट तेलाची बॉटल घेतलेली आहे. या तेलाचा काय उपयोग करायचा आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर असा उपयोगाचा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे. आता या टिश्यू पेपरवरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून आपल्याला हा टिश्यू पेपर तेलकट असा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला याच्यावरती तेल घालून तो व्यवस्थित तेलकट करून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे. आता इथे मी तुम्हाला हा स्विच बोर्ड दाखवते. या बोर्डवरती तुम्ही बघू शकता असं थोडे घाण झालेली आहे. ही घाण स्वच्छ करण्यासाठी या तेलाच्या टिश्यू पेपरचा वापर करणार आहोत. हा तेलकट केलेला टिश्यू पेपर आपण या स्विच बोर्डवरती बटनवरती व्यवस्थितपणे असा चोळून घ्यायचा आहे. आता हा बोर्ड तेलकट टिश्यू पेपरने पुसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे. जराही कोठे काळपटपणा याच्यावरती राहिलेला नाही. तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. आता आपण कांद्याची पात कशा पद्धतीने आठवडाभर टिकवायची, त्यासाठी कुठली पद्धत वापरायची आहे ते बघायचं आहे. कांद्याची पात स्टोअर करताना आपल्याला ही धुवून घ्यायची नाही. अगोदर आपण या पद्धतीने ती कट करून घ्यायची आहे आणि अशीच आपल्याला ती स्टोअर करायची आहे. स्टोअर करण्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा एक डबा घेतलेला आहे. तुम्ही इथे कुठलाही डबा घेऊ शकता. इथे मी मिल्टनचा डबा घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक टिश्यू पेपर ठेवूया. येथे हा टिश्यू पेपर मी ओपन करून घेत आहे. तुम्ही इथे मोठं कापडही ठेवू शकता. अशा पद्धतीने हा पूर्ण टिश्यू पेपर ओपन करून आपण या डब्यामध्ये ठेवायचा आहे. आता ही कट केलेली कांद्याची पात आपण या डब्यामध्ये भरून घ्यायची आहे. कांदा पात स्टोअर करत असताना तुम्ही लक्षात ठेवा ती धुवून घ्यायची नाही, अशीच आपल्याला ती कट करून ठेवायची आहे. कट केलेली ही कांदा पात आपण या पद्धतीने डब्यामध्ये भरून घेतलेली आहे. आता याला आपण वरून झाकण लावून घेऊया.
झाकण लावून झाल्यानंतर आता ही आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे. कांदा पात स्टोअर करण्याची आयडिया सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. पावडरच्या डब्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे. तुमच्याकडे जर असा डबा असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता आपण या डब्याचा हा स्टिकर काढून घेऊया. अगोदर आपण कैचीने या पद्धतीने तो काढून घेऊया आणि नंतर हाताने तो व्यवस्थितपणे काढून घेऊया. स्टिकर आता या बॉटलचा मी काढून घेतलेला आहे. आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे. त्यासाठी येथे मी अगोदर चाकूचा वापर करणार आहे. या पद्धतीने येथे आपण ही बॉटल चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. आता ही बॉटल कट करून झाल्यानंतर ह्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला लागणार नाही, तो बाजूला ठेवूया. आता वरच्या बाजूने ही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे. अशा पद्धतीने कैचीने आपण वरचा भाग व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने कट करायचं आहे. त्यासाठी याच्यावरती मी स्केच पेननी मार्क करणार आहे. स्केच पेनने आपण या पद्धतीच्या लाईन या डब्यावरती वरच्या बाजूस करून घेणार आहोत. लाईन मी या पद्धतीने करून घेतलेली आहेत. आता या लाईन आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कैचीने आपण ज्या ठिकाणी मार्क केलेला आहे त्या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे. इथे मी या पद्धतीने सर्व लाईन कट करून घेतलेले आहेत. आता या कट करून घेतलेल्या पट्ट्या आपल्याला एकाडेक अशा पद्धतीने खालच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे मी एक एक पट्टी सोडत खालच्या बाजूला दाबून घेतलेली आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व पट्ट्या खालच्या बाजूला करून घेतलेल्या आहेत. या पट्ट्या आता खालच्या बाजूला ज्या केलेल्या आहेत त्या आपल्याला मधोमध अर्ध्या अर्ध्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर असेच काही टाकाऊ वस्तूंचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर भरपूर सारे व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने इथे मी या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. कट करून झाल्यानंतर आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी रेड ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. या कलरचा वापर करून आपण याच्यावरती फ्लावर्स तयार करणार आहोत. त्यासाठी येथे मी इयरबडचा वापर करणार आहे. इयरबडच्या साहाय्याने याच्यावरती अशा पद्धतीचे फ्लावर्स मी तयार करून घेत आहे. तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता किंवा तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर तुम्ही इथे वापरू शकता. असे हे इयरबडच्या साहाय्याने मी रेड कलरचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत. आता याच्यावरती मी पानांची डिझाईन करणार आहे. त्यासाठी इथे मी इयरबडचाच वापर केलेला आहे. अशा पद्धतीने इथे मी पानांची डिझाईन याच्यावरती करून घेत आहे. पानांची डिझाईन करून झाल्यानंतर वरच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांना सुद्धा या पद्धतीने मी ग्रीन कलर करून घेत आहे. पट्ट्यांना ग्रीन कलर करून झाल्यानंतर आता येथे मी रेड कलरचे डॉट पट्ट्यांच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने करून घेत आहे. या पद्धतीने तुम्हाला जशा डिझाईन्स आवडतात तशा डिझाईन तुम्ही करू शकता. डिझाईन इथे आता डब्यावरती आपण करून घेतलेली आहे. डिझाईन केल्यानंतर आता हा डब्बा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आता हा सर्व कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. कलर सुकल्यानंतर आता याचा उपयोग मी या पद्धतीने आर्टिफिशियल प्लांटर ठेवण्यासाठी करणार आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाडही लावू शकता. आणि जर का तुम्हाला याचा फ्लावर वेससारखा वापर करायचा नसेल किंवा झाड लावायचं नसेल तर याचा उपयोग तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने इथे मी याचा उपयोग फ्लावर वेससारखा केलेला आहे.